पीपीटी दिसतंय का? हॅलो हॅलो, पीपीटी दिसतंय का? Oh, sir. Yes, sir. So in the last lecture, we were discussing about the Langmuir adsorption isotherm and the assumptions where the surface is homogeneous. Surface is homogeneous म्हणजे काय? सरफेस एकसारखा आहे, हे अजम्पशन्स आहे. अजम्पशन म्हणजे हे आपण गृहीत धरलं आहे आणि हे गृहीत धरल्यानंतरच लँग्युअर ॲडसॉर्प्शन आयसोथर्म आपल्याला म्हणजे त्या याला लागू होईल. ठीक आहे. तर पहिली आपण असं गृहीत धरलं होतं, म्हणजे लँग्युअरने गृहीत धरलेलं आहे की द सरफेस इज होमोजिनियस. सरफेस होमोजिनियस असला पाहिजे, म्हणजे एकसारखाच असला पाहिजे. द ॲडसॉर्बेट फॉर्म्स अ युनिमॉलिक्युलर लेयर ऑन द सरफेस ऑफ ॲडसॉर्बेट. ॲडसॉर्बेंटचा जो सरफेस आहे, ज्याच्यावरती ॲडसॉर्प्शन होणार आहे, त्या सरफेसवरती ॲडसॉर्बेटची फक्त एकच लेयर आहे. म्हणून याला म्हणतो आपण युनिमॉलिक्युलर लेयर. ठीक आहे. ॲडसॉर्बेटची एकच लेयर फॉर्म होईल. कशावरती? ॲडसॉर्बेटच्या सरफेस वरती. हे सेकंड अजम्पशन आहे. हे सेकंड अजम्पशन म्हणजे हे त्यांनी असं पकडलं आहे. ठीक आहे. म्हणजे अज्युम केलेलं आहे असं, की देअर इज अ होमोजिनियस सरफेस. सरफेस हा होमोजिनियस असला पाहिजे आणि देअर इज अ ओनली वन लेयर ऑफ ॲडसॉर्बेट ऑन द सरफेस ऑफ ॲडसॉर्बेट. The layer of adsorbate is uniform throughout the surface of adsorbate. ठीक आहे. जे लेयर आहे ॲडसॉर्बेटची ही युनिफॉर्म आहे. कशा? थ्रूआउट द सरफेस ऑफ ॲडसॉर्बेट. युनिफॉर्म म्हणजे सारखी लेयर आहे ॲडसॉर्बेटची ॲडसॉर्बेटच्या सरफेसवरती. फक्त एकच लेयर आहे, म्हणजे युनिमॉलिक्युलर लेयर आहे आणि ती सगळी सारखी आहे. ठीक आहे. आता तिथे ते म्हणजे समजा हा ॲडसॉर्बेटचा सरफेस झाला आणि हे ॲडसॉर्बेंटचा सरफेस झाला आणि हे ॲडसॉर्बेंट्स आहे. हे ॲडसॉर्बेंट्स आहे. तर हे ॲडसॉर्बेंटचा सरफेस म्हणजे ज्याच्यावरती ॲडसॉर्प्शन येईल तो सरफेस, आणि हे जे दिसून राहिले ब्लू कलरचे, समजा हे ॲडसॉर्बेट मॉलिक्युल्स आहे. तर जेव्हा हा पूर्ण एरिया म्हणजे एक लेयर हे पूर्ण फॉर्म करेल याच्यावरती, युनिमॉलिक्युलर लेयर जेव्हा फॉर्म करेल हे पूर्ण, त्यावेळेस काय होईल? देअर इज अ डायनॅमिक इक्विलिब्रियम बिटवीन ॲडसॉर्ब मॉलिक्यूल अँड नॉन ॲडसॉर्ब मॉलिक्यूल. आता हे जे मॉलिक्यूल झाले हे ॲडसॉर्ब झालेले मॉलिक्यूल आहे. काही गॅसचे जे मॉलिक्यूल्स राहतात असेल ते वरती राहील, बरोबर आहे ना? काही वरती राहील. यांनी ॲडसॉर्ब झालेल्या मॉलिक्यूलनी सरफेस कव्हर केलेला आहे, एकच लेयर तयार करून. एक लेयर तयार केली आहे, सरफेस कव्हर केला आहे. बाकीचे मॉलिक्यूल कसे राहील? असे वरती राहील. आता एकदा लेयर तयार झाली की काय होऊन जाईल? हे जे ॲडसॉर्ब झालेले मॉलिक्यूल आहे ते डिसॉर्ब होतील. डिसॉर्ब म्हणजे इथून निघून जातील आणि डिसॉर्ब म्हणजे वरचे जे मॉलिक्यूल आहे ते मॉलिक्यूल पुन्हा ॲडसॉर्ब होतील. ते कधी-कधी ॲडसॉर्प्शन होईल, कधी डिसॉर्प्शन होईल. ॲडसॉर्प्शन होईल म्हणजे हे जे मॉलिक्यूल्स राहतील वरती, ते मॉलिक्यूल येऊन याला चिपकतील. इथले जे मॉलिक्यूल आहे ते निघून जातील. काही मॉलिक्यूल येऊन चिपकतील, इथले मॉलिक्यूल निघून जातील. आता जे मॉलिक्यूल येतात आणि ॲडसॉर्ब होतात त्या प्रोसेसला आपण ॲडसॉर्प्शन असं म्हणतो.
आणि जे मॉलिक्यूल ऍडसॉर्बेंटच्या सरफेसला लिव्ह करतात किंवा सोडून जातात त्याला म्हणतो आपण डिसॉप्शन. ठीक आहे. म्हणजे हे जे दोन्ही फिनॉमिनन आहे ऍडसॉप्शन आणि डिसॉप्शन, इट विल सायमल्टेनियसली टेक्स प्लेस ॲट इक्विलिब्रियम. ठीक आहे. जेव्हा इक्विलिब्रियम होईल, एक वेळ अशी येईल की ऍडसॉर्ब होणारे मॉलिक्यूल म्हणजे याला लागणारे मॉलिक्यूल आणि येथून निघणारे मॉलिक्यूल, या सरफेसच्या वरती निघणारे मॉलिक्यूल यांचा जो रेट आहे तो सारखा होईल. यालाच म्हणतो आपण की adsorption and desorption takes place simultaneously. It is at the same time there is adsorption and at the same time there is a desorption. त्याच वेळेला तिथे ऍडसॉर्प्शन होत आहे आणि त्याच वेळेला डिसॉप्शन सुद्धा होत आहे. तर एक अशी इक्विलिब्रियम कंडिशन येईल. देर विल बी अन इक्विलिब्रियम हेअर और इन विच द रेट ऑफ ऍडसॉर्प्शनचा रेट आणि डिसॉप्शनचा रेट हा सारखा राहील. ठीक आहे. समजा 10 मॉलिक्यूल ऍडसॉर्ब होत असेल तर 10च मॉलिक्यूल डिसॉर्ब सुद्धा होईल. सो धिस पोझिशन इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम पोझिशन. या पोझिशनला आपण इक्विलिब्रियम पोझिशन म्हणू की की त्या त्या इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये रेट ऑफ ऍडसॉर्प्शन विल बी इक्वल टू द रेट ऑफ डिसॉप्शन. ठीक आहे. तर हे जे ऍडसॉर्बेटचे मॉलिक्यूल आहे, काय काय अजम्पशन होते, अजम्पशन कोणते कोणते केले आपण, की ऍडसॉर्बेंटचा सरफेस आहे इट इज अ होमोजिनियस सरफेस. ऑल साइड्स आर इक्वॅलंट, सगळे साइड्स सगळ्या इक्वॅलंटच आहेत, म्हणजे एखादी खोल आहे एखादी वरती आहे असं काही नाही आहे. आणि जे ऍडसॉर्बेटचे मॉलिक्यूल आहे दे फॉर्म अ युनिलेअर, एकच लेअर याच्यावरती तयार करू शकेल ऍडसॉर्बेंटवरती. ठीक आहे. आता तिथे या ठिकाणी ऍडसॉर्प्शन आणि डिसॉर्प्शन हे दोन्ही फिनॉमिनल होतील. जे मॉलिक्यूल्स आहे दे विल गेट ऍडसॉर्ब ऑन द सरफेस ऑफ ऍडसॉर्बेंट. ऍट द सेम टाइम द मॉलिक्यूल्स कॅन डिसॉर्ब, डिसॉर्ब म्हणजे इथून निघून जाईल. ओके. कॅन डिसॉर्ब, मॉलिक्यूल ऍडसॉर्बही होतील आणि डिसॉर्बही होतील. पण ॲट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम जेव्हा एस्टॅब्लिश होईल, व्हेनेवर देअर इज देअर इज अ एस्टॅब्लिशमेंट ऑफ अन इक्विलिब्रियम, द रेट ऑफ ऍडसॉर्प्शन, ऍडसॉर्प्शनचा जो रेट आहे आणि डिसॉर्प्शनचा जो रेट आहे तो सारखा राहील. ठीक आहे. हे सगळं आपण अजम केलेलं आहे. आता पहा, आपण असं म्हटलं आहे की रेट ऑफ ऍडसॉर्प्शन ॲट इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम जेव्हा होईल तेव्हा रेट ऑफ ऍडसॉर्प्शन आणि रेट ऑफ डिसॉर्प्शन हे सारखे राहतील. रेट त्याचा ऍडसॉर्प्शनचा रेट आणि डिसॉर्प्शनचा रेट तो सारखा राहील. पण रेट ऑफ ऍडसॉर्प्शन कशावर डिपेंड राहील, रेट ऑफ ऍडसॉर्प्शन कशावर डिपेंड राहील, जेवढा हा एरिया म्हणजे ऍडसॉर्बेंटचा एरिया जितका जास्त अवेलेबल राहील, है ना, जो सरफेस एरिया ऑफ ऍडसॉर्बेंट जितका फ्री किंवा जास्त अवेलेबल राहील तेवढं रेट ऑफ ऍडसॉर्प्शनचे चान्सेस जास्त होतील. बरोबर आहे. रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इट विल डिपेंड ऑन द अवेलेबल सरफेस एरिया ऑफ द ऍडसॉर्बेंट. ठीक आहे. ऍडसॉर्बेंटचा जो सरफेस एरिया हा ऍडसॉर्बेंट आहे याचा सरफेस एरिया जितका अवेलेबल जास्त राहील तितके ऍडसॉर्प्शनचे चान्सेस जास्त राहील. आणि अजून एक फॅक्टर आहे, दुसरा फॅक्टर कोणता, प्रेशर. आपण जेवढा प्रेशर जास्त क्रिएट करू इथे ऍडसॉर्बेंटवर, ऍडसॉर्बेंटच्या मॉलिक्यूलवर, तितकं जास्त प्रेशर आपण क्रिएट करू तितकंच त्याचा रेट ऑफ ऍडसॉर्प्शन जास्त होईल. म्हणजेच काय, रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इट डिपेंड्स ऑन द अवेलेबल फ्री सरफेस एरिया ऑफ द ऍडसॉर्बेंट. ऍडसॉर्बेंटचा फ्री सरफेस एरिया किती अवेलेबल आहे, ऍडसॉर्बेंटचा म्हणजे कोणता, ज्याच्यावरती ऍडसॉर्प्शन होणार आहे त्याचा सरफेस एरिया किती अवेलेबल आहे या एका गोष्टीवर डिपेंड राहील. तसंच प्रेशर, प्रेशरवरती पण डिपेंड आहे. समजा जास्त प्रेशर लावलं तर ऍडसॉर्प्शनचा रेट वाढेल. ठीक आहे. तसंच प्रेशरवरती डिपेंड आहे. म्हणजेच रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इट डिपेंड्स ऑन द अवेलेबल फ्री सरफेस एरिया ऑफ ऍडसॉर्बेंट अँड प्रेशर. तसंच रेट ऑफ डिसॉर्प्शन कशावर डिपेंड राहील, रेट ऑफ डिसॉर्प्शन कशावर डिपेंड राहील, रेट ऑफ डिसॉर्प्शन इट विल डिपेंड ऑन द कवर्ड सरफेस एरिया. आता जितके जास्त मॉलिक्यूल्स या सरफेस एरियावर म्हणजे कव्हर करतील, हा सरफेस एरिया जितके जास्त मॉलिक्यूल कव्हर करतील तेवढंच चान्सेस डिसॉप्शनचे जास्त राहील. बरोबर आहे ना. म्हणजे जेवढे कव्हर्स नाही केले तर डिसॉप्शन व्हायचा प्रश्नच नाही. म्हणजे जितके जास्त मॉलिक्यूल्स कव्हर करतील सरफेस एरिया, सरफेस एरिया जितके जास्त मॉलिक्यूल कव्हर करतील करतील तेवढाच रेट ऑफ डिसॉप्शन जास्त होईल, डिसॉप्शन, कारण निघून जाण्याचे चान्सेस जास्त राहतील मग, है ना. म्हणजेच रेट ऑफ ऍडसॉर्प्शन डिपेंड्स अपॉन अवेलेबल फ्री सरफेस एरिया ऑफ ऍडसॉर्बेंट अँड प्रेशर, आणि रेट ऑफ डिसॉर्प्शन इट डिपेंड्स ऑन द कवर्ड सरफेस एरिया. ठीक आहे. रेट ऑफ डिसॉर्प्शन इट डिपेंड्स ऑन द कवर्ड सरफेस एरिया
of the adsorbate and rate of adsorption it depends on the available free surface area किती आहे आणि प्रेशर किती आहे याच्यावर रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिपेंड राहील आणि रेट ऑफ डिसॉर्प्शन कवर्ड सरफेस एरियावरती डिपेंड राहील. ठीक आहे. तर विथ दिस अजम्पशन, हे जे सगळे अजम्पशन आहे, हे अजम्पशन विथ द हेल्प ऑफ दिस अजम्पशन विल डिराईव्ह द इक्वेशन फॉर प्रेशर ऑफ ए गॅस अकॉर्डिंग टू लॅगम्युअर ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म. ठीक आहे. आता प्रेशरचा मी तुम्हाला आधीच सांगितलं ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म म्हणजे काय, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शनवर प्रेशरचा कसा इफेक्ट होतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन हे आपण ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म मध्ये डिटरमाइन करू शकतो. आता हे जे सगळे अजम्पशन्स आहेत, विथ द हेल्प ऑफ दिस अजम्पशन वी विल डिराईव्ह द इक्वेशन फॉर प्रेशर, अँड देन वी विल प्लॉट अ ग्राफ. आपण त्या इक्वेशनवरून ग्राफ प्लॉट करू. त्या त्या ग्राफवरून आपल्याला असं कळेल की विथ द इन्क्रीज इन प्रेशर देअर विल बी इन्क्रीज इन द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. सो आता याचं समजा आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे किंवा डिराईव्ह करायचं आहे, तर आपण लॅग्म्युअर ऍब्सॉर्प्शन आयसोथर्मचं जे एक्सप्रेशन आहे दॅट विल बी डिराईव्ह. आता लेट आपण असं गृहीत धरलं आहे की लेट थीटा इज इक्वल टू फ्रॅक्शन ऑफ सरफेस ऑक्युपाइड बाय द ऍडसॉर्बेंट. ठीक आहे. थीटा म्हणजे काय आहे, फ्रॅक्शन ऑफ सरफेस. कशाचा सरफेस, ऍडसॉर्बेंटचा. ऍडसॉर्बेंटचा सरफेस ऍडसॉर्बेंटच्या मॉलिक्युलनी किती ऑक्युपाय केलेला आहे दॅट इज गिवन बाय थीटा. ओके. So theta gives the fraction of surface occupied by the so this theta gives the fraction of surface occupied by the adsorbate. Fraction of surface occupied by the adsorbate. कशाचा fraction of surface, adsorbentचा. adsorbentचा surface adsorbentनी किती ऑक्युपाय केला आहे दॅट इज गिवन बाय थीटा. ठीक आहे. तर फ्रॅक्शन जेव्हा जेव्हा फ्रॅक्शन येईल तेव्हा तेव्हा आउट ऑफ वन राहते. आपण जसं पर्सेंटेजचं काढतो, जेव्हा जेव्हा पर्सेंटेज असतात तेव्हा तेव्हा आपण काय करतो, 100 कन्सिडर करतो स्टँडर्ड. तर जसं आपण फ्रॅक्शन जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला 1 कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे. जर थीटा हा कवर्ड एरिया आहे, थीटा फ्रॅक्शन ऑफ सरफेस कवर्ड बाय द ऍडसॉर्बेंट आहे, तर 1 मायनस थीटा काय राहील, फ्रॅक्शन ऑफ सरफेस अवेलेबल फॉर द ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे. म्हणजे ऍडसॉर्बेंटचा सरफेस आहे, तर त्याचा जो पोर्शन आहे, काही पोर्शन दॅट इज कवर्ड बाय द ऍडसॉर्बेंट. तर तो पोर्शन किती घेतला आहे आपण, कवर्ड केलेला थीटा. ठीक आहे. थीटा इट इज द फ्रॅक्शन ऑफ सरफेस ऑक्युपाइड बाय द ऍडसॉर्बेंट. आता अवेलेबल सरफेस किती राहील मग, फ्री सरफेस किंवा अवेलेबल सरफेस किती राहील, 1 मायनस थीटा. एक पूर्ण सरफेससाठी आपण 1 पकडलेला आहे, तो मायनस थीटा विच इज द कवर्ड सरफेस, इट विल गिव्ह अ फ्रॅक्शन ऑफ सरफेस अवेलेबल फॉर ऍडसॉर्प्शन. ठीक आहे. म्हणजे 1 मायनस थीटा इज इक्वल टू फ्रॅक्शन ऑफ सरफेस अवेलेबल फॉर द ऍडसॉर्प्शन. नाव वी नो दॅट रेट ऑफ ऍडसॉर्प्शन ऑर कंडेन्सेशन. ऍडसॉर्प्शन इट इज अ कंडेन्सेशन प्रोसेस, म्हणून आपण त्याला ऑर कंडेन्सेशन म्हटलं. कंडेन्सेशन सारखीच ही प्रोसेस असल्यामुळे, कारण याच्यामध्ये ते मॉलिक्यूल कंडेन्स होऊन त्या सरफेसला लागतात. कंडेन्सेशन सारखीच प्रोसेस असल्यामुळे आपण ऑर कंडेन्सेशन असं लिहिलेलं आहे. तर रेट ऑफ ऍडसॉर्प्शन आपल्याला माहिती आहे की इट डिपेंड्स अपॉन कशावर डिपेंड आहे रेट ऑफ ऍडसॉर्प्शन, फ्रॅक्शन ऑफ सरफेस अवेलेबल फॉर ऍडसॉर्प्शन, किती सरफेस ऍडसॉर्प्शनसाठी अवेलेबल आहे ते, इन टू प्रेशर. ठीक आहे. देअरफॉर we have written the rate of adsorption is directly proportional to 1 minus theta. 1 minus theta काय आहे, available surface area. Available surface area of adsorbent for adsorption. This is the available surface area, that is 1 minus theta. Again it depends upon the pressure. Pressure वर सुद्धा डिपेंड आहे. प्रेशर जेवढं जास्त राहील तेव्हा तेवढं रेट ऑफ ऍडसॉर्प्शन जास्त राहील. सो वी कॅन राईट लाईक दिस. नाव टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनॅलिटी साईन, आपण ते प्रपोर्शनॅलिटी साईन समजा रिमूव्ह करतो म्हटलं तर काय करावं लागेल, आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल. लेट अस टेक द कॉन्स्टंट K1. ठीक आहे. टू रिमूव्ह दिस proportionality sign, therefore rate of adsorption or condensation is equal to K1 into 1 minus theta into P.
ठीक आहे इथपर्यंत? इथपर्यंत ठीक आहे का? समजलं का इथपर्यंत? हॅलो? 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 Yes, sir. हां. Yes, sir. हं. तर हे झालं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑर कंडेन्सेशन इथपर्यंत. तर तसंच रेट ऑफ डिसॉर्प्शन कशावर डिपेंड आहे? आता रेट ऑफ ॲब्सॉर्प्शनला जसं आपण कंडेन्सेशन म्हणू, तसंच डिसॉर्प्शनला आपण इव्हॅपोरेशन म्हणू. इव्हॅपोरेशनमध्ये काय होत असते, मॉलिक्युल्स गॅस म्हणजे गॅसमध्ये कन्व्हर्ट होऊन ते मॉलिक्यूल निघून जातात इव्हॅपोरेशनमध्ये. कंडेन्सेशनमध्ये काय होतात, ते मॉलिक्यूल कंडेन्स होऊन पुन्हा त्या सरफेसवरती जमा होतात. तर या डिसॉर्प्शनच्या प्रोसेसला आपण इव्हॅपोरेशन म्हणू. ॲब्सॉर्प्शनच्या प्रोसेसला आपण कंडेन्सेशन समजा म्हटलं तर. The rate of desorption or evaporation, it will depend upon कशावर डिपेंड आहे रेट ऑफ इट इज द डिपेंड ऑन द फ्रॅक्शन ऑफ कवर्ड सरफेस एरिया. बरोबर आहे ना? सो रेट ऑफ डिसॉर्प्शन इट डिपेंड्स अपॉन द फ्रॅक्शन ऑफ कवर्ड सरफेस एरिया. जितका जास्त सरफेस एरिया कवर्ड असेल ॲडसॉर्बेंटचा जितका जास्त सरफेस कवर्ड असेल तेवढे डिसॉर्ब होण्याचे चान्स म्हणजे ते मॉलिक्यूल ॲडसॉर्बेंटचे मॉलिक्यूल निघून जाण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त राहतील. त्यामुळे रेट ऑफ डिसॉर्प्शन it will depend upon the fraction of surface occupied by the adsorbent किंवा covered surface किंवा covered area which we have taken as theta. थीटा घेतला होता आपण covered surface साठी. that is the fraction of surface occupied by the adsorbent साठी घेतला होता आपण थीटा, म्हणजेच covered area साठी घेतला होता surface area साठी. Therefore, rate of desorption it will proportional to theta. ठीक आहे. Or to remove this proportionality sign, we will take the constant K2. आपण K2 कॉन्स्टंट घेतलेला आहे. हे proportionality साइन काढण्यासाठी इथे K2 कॉन्स्टंट घेतला आहे. Therefore, rate of desorption or evaporation is equal to K2 into theta. आता आता मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच, की जेव्हा इक्विलिब्रियम कंडिशन येईल, ॲट इक्विलिब्रियम काय होईल? रेट ऑफ ॲडसॉर्प्शन इज इक्वल टू रेट ऑफ डिसॉर्प्शन. म्हणजे ॲडसॉर्ब होणारे मॉलिक्यूलची संख्या आणि डिसॉर्ब होणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या त्याच टाईममध्ये म्हणजे एका सेकंदामध्ये समजा 10 मॉलिक्यूल ॲडसॉर्ब होत असेल, तर एका सेकंदामध्ये 10 मॉलिक्यूल डिसॉर्ब होतील. हे केव्हा होईल? इक्विलिब्रियमला. When the equilibrium is reached, when the adsorption equilibrium is reached, the rate of adsorption is equal to rate of desorption. The rate of adsorption is equal to rate of desorption म्हणजे काय? हे this is equal to this. Therefore, this will equal to this. That is K1 into 1 minus theta into P is equal to K2 into theta. बरोबर? हे is equal to हे होऊन जाईल. तर हे लिहिलंय आपण K1 1 minus theta into P is equal to K2 into theta. आता काय करायचं आहे? K1 नी याला मल्टिप्लाय करून टाका. K1 नी याला मल्टिप्लाय केलं, K1 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे K1च इंटू P म्हणजे K1P. इथे K1P आला मायनस K1 मायनस मायनस का बरं? इथे आपण 1 मायनस थीटा घेतलाय म्हणून इथे मायनस K1 इंटू थीटा इंटू P. K1 इंटू थीटा इंटू P इज इक्वल टू K2 थीटा. बरोबर आहे? आता काय करायचं आहे? हे जे दिसून राहिले मायनस K1 थीटा P याला आपण इकडे नेलाय. इकडे का बरं नेऊन राहिलो आपण? कारण थीटा आपल्याला कॉमन काढायचा आहे. है की नाही? थीटा कॉमन काढण्यासाठी आपण ही जे टर्म आहे K1 थीटा P हे इकडे नेली. इकडे नेल्यामुळे काय झालं? इथे प्लस आलं. बरोबर आहे? म्हणजे काय झालं इथे? K1P इज इक्वल टू K1P इज इक्वल टू K2 थीटा प्लस K1 थीटा P. बरोबर असं येईल. आता याच्यामधून थीटा कॉमन काढला. थीटा कॉमन काढलात काय राहील इथे? थीटा कॉमन काढलात काय राहील? K2 प्लस K1P. बरोबर आहे? थीटा जर इथून कॉमन काढला, इथे ही टर्म इकडे नेली आपण, ही टर्म इकडे नेली, इथे प्लस आलं, प्लस K1 थीटा P. तर याच्यामधून थीटा कॉमन काढला आपण, तर काय राहिलं? K2. इथला K2 राहील प्लस त्याच्यातला K1 आणि P राहील, कारण थीटा अलग काढला आपण. Therefore, थीटा विल बी इक्वल टू, आता थीटा इक्वल टू काय होईल? इकडे जी राहिली ती टर्म थीटा कॉमन काढल्यानंतर ती इकडे येईल, म्हणजे इकडे डिनॉमिनेटरमध्ये येईल. मग काय होईल? देअरफॉर थीटा इज इक्वल टू K1P इथला हा आणि इकडली टर्म याच्या डिनॉमिनेटरमध्ये येईल. ती कोणती? K2 प्लस K1P. बरोबर आहे? देअरफॉर थीटा इज इक्वल टू K1P अपॉन K2 प्लस K1P. आता हे जे टर्म दिसून राहिले आहे, इथून तुम्हाला K2 कॉमन काढायचा आहे.
एक लक्षात घ्या, जेव्हा आपण कॉमन काढतो तेव्हा काय करत असतो, तिथल्या ज्या टर्म्स असतात त्या ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये ज्या काही टर्म्स असतात त्याला आपण त्याने डिव्हाईड करत असतो. कॉमन काढणं म्हणजे काय, त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घेणं आणि सगळ्या टर्मला, आतमधल्या टर्मला त्यांनी डिव्हाईड करणं हे असतं. तर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून K2 कॉमन काढू. ठीक आहे. तर K2 तुम्हाला कॉमन काढायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? याच्यात याला डिव्हाईड करावं लागेल. म्हणजेच K1 अपॉन K2. ठीक आहे. कॉमन काढणं म्हणजे डिव्हाईड करणं. K1 अपॉन K2 इंटू P डिव्हायडेड बाय, याला सुद्धा, या टर्मला सुद्धा K2 ने डिव्हाईड करावं लागेल. तर K2 अपॉन K2 1 येईल. है ना? K2 अपॉन K2 1 प्लस K1 अपॉन K2 प्लस प्लस K1 अपॉन K2 इंटू P या पद्धतीने येईल. ठीक आहे ना? इथून K2 कॉमन काढला आहे आपण. K2 कॉमन काढला आहे म्हणजे या टर्मला K2 ने डिव्हाईड केलं. या टर्मला सुद्धा K2 ने डिव्हाईड केलं. याला K2 ने जेव्हा डिव्हाईड करता तेव्हा 1 येईल प्लस K1 अपॉन K2 इंटू P. ठीक आहे. सो टेकिंग, आता हे K2 कॉमन काढला होता, तर वरती एक K2 येईल आणि इथे सुद्धा या ब्रॅकेटच्या बाहेर K2 येईल. K2 कॅन्सल होऊन जाईल ते. मग काय मिळालं तुम्हाला? K1 अपॉन K2 इंटू P डिवायडेड बाय 1 प्लस K1 अपॉन K2 इंटू P. आता K1 आणि K2 टू आर कॉन्स्टंट. हे दोन्ही काय कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटचा हा जो रेशो आहे K1 अपॉन K2चा, याला आपण B असं म्हणू. सो B इज ऑल्सो अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा रेशो सुद्धा कॉन्स्टंट येईल. Therefore B is also a constant. Therefore K1 upon K2 we will take B as a constant. मग याच्या ठिकाणी B लिहिलं आपण B into P upon 1 plus B into P. Where B is लागलं का equal to, बघूया. तर याच्यामध्ये कोण बोलून राहिलं? Therefore B is equal to, what is B? B is equal to K1 upon K2 which is also a constant. ठीक आहे. K1 upon K2 which is also a constant. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल असं वाटतं मला. समजलं का इथपर्यंत? हॅलो, हॅलो, मंजिरी राणे, हॅलो. येस सर. हा, समजलं का इथपर्यंत? येस. हो. नाव, आता if x is the mass of adsorbate adsorbed per m gram of adsorbent, then समजा x हे मास आहे कशाचं? ऍडसॉर्बेटचं मास आहे, जे की एम ग्रॅम ऍडसॉर्बेंट वरती, एम ग्रॅम ऍडसॉर्बेंटचा जे म्हणजे सरफेस आहे, एम ग्रॅम ऍडसॉर्बेंट, त्याचं वेट एम घेतलं आपण. ठीक आहे. म्हणजे ऍडसॉर्बेंटचा जो सरफेस आहे त्याच्यावरती एक्स ग्राम ऍडसॉर्बेट ऍडसॉर्ब झालेला आहे. त्या ऍडसॉर्बेटचं मास आपण एम घेतलेलं आहे. तर एक्स बाय एम इट विल बी द मास ऑफ ऍडसॉर्बेट ऍडसॉर्ब पर ग्राम ऑफ ऍडसॉर्बेंट होऊन जाईल. ठीक आहे. सो इट इज, आपण मागे पण पाहिलं होतं की एक्स इज द मास ऑफ ऍडसॉर्बेट आणि एम इज द मास ऑफ ऍडसॉर्बेंट. ज्या मासवर, जेवढ्या मासवर, ऍडसॉर्बेंटच्या जेवढ्या मासवर एक्स म्हणजे ऍडसॉर्बेटचं जे मास आहे ते ऍब्सॉर्ब होत आहे, तो जो रेशिओ आहे दॅट वी हॅव टेकन एक्स अपॉन एम. मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की एक्स बाय एम इट इज नथिंग बट अ रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन किती होऊन राहिलं आहे, किती होत आहे ते इट इज गिवन बाय एक्स बाय एम. बरोबर आहे. सो इफ एक्स इज द मास ऑफ ऍब्सॉर्ब्ड पर एम ग्राम ऑफ ऍब्सॉर्बेट, देन एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा. आपण इथे काय दिलेलं आहे? रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. एक्स बाय एम म्हणजे, इन शॉर्ट तुम्हाला सांगितलं होतं की एक्स बाय एम इट इज नथिंग बट अ रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा लिहिलं आहे आपण इथे. ठीक आहे. पण इथे काय लिहिलं होतं आपण? रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दिस 1 मायनस थीटा इंटू पी. हे असं थीटा का बरं लिहिलं आपण? कारण आपण इक्विलिब्रियमची पोझिशन कन्सिडर करून राहिला आहे. इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये आपण हे पण म्हटलं आहे की रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ डिसॉर्प्शन सारखं असते. म्हणून आपण
म्हणून आपण रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन दॅट इज एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल थ्रू थिटा लिहिला आहे. बरोबर आहे. कारण इक्विलिब्रियम कंडिशन आहे. इक्विलिब्रियममध्ये कव्हर्ड सरफेस एरिया म्हणा किंवा अवेलेबल सरफेस एरिया म्हणा, हे सारखेच राहील. कारण आपण रेट ऑफ डिसॉर्प्शन आणि रेट ऑफ ॲडसॉर्प्शन सारखे घेऊन राहिलो आहे. त्यामुळे रेट ऑफ ॲडसॉर्प्शन जर फ्री सरफेस एरियावर डिपेंड राहील, तर रेट ऑफ डिसॉर्प्शन सुद्धा फ्री सरफेस एरियावर डिपेंड राहील. रेट ऑफ ॲडसॉर्प्शन जर कव्हर्ड सरफेस एरियावर डिपेंड राहील, तर रेट ऑफ डिसॉर्प्शन सुद्धा कव्हर्ड सरफेस एरियावर डिपेंड राहील. ठीक आहे. म्हणून आपण एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा लिहिला आहे. थीटा काय आहे? फ्रॅक्शन ऑफ कव्हर्ड सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बेंट. ठीक आहे. सो एक्स बाय एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा. आता या थीटा साइन रिमूव्ह करण्यासाठी पुन्हा एक कॉन्स्टंट ठेवू आपण. याला K3 म्हटलंय आपण. देअरफॉर Kx अपॉन एम इज इक्वल टू एक कॉन्स्टंट घेतला K3 इंटू थीटा. आता थीटाची व्हॅल्यू इथे पुट केली आपण. थीटाची व्हॅल्यू कोणती आहे? BP अपॉन 1 प्लस BP. सो एक्स बाय एम इज इक्वल टू K3 इंटू BP अपॉन 1 प्लस BP. ठीक आहे. थीटाची व्हॅल्यू जस्ट आपण इथे पुट केली आहे. आता पहा K3 कॉन्स्टंट आहे आणि B कॉन्स्टंट आहे. B is also constant आणि हे K3 सुद्धा constant आहे. The product of these two, that is K3 into B, this product will be constant and that constant we have taken as A. So where A is A, अजून हा constant आहे, which is equal to K3 into B. K3 constant आहे, B पण constant आहे. या दोघांचा प्रोडक्ट सुद्धा कॉन्स्टंट राहील. त्या प्रोडक्टला आपण A हा कॉन्स्टंट घेतला आहे. सो इट विल बी अगेन इक्वल टू A अपॉन, यात K3 इंटू बी म्हणजे A इंटू P अपॉन 1 प्लस BP. ठीक आहे. देअरफॉर एक्स बाय एम इज इक्वल टू आला AP अपॉन 1 प्लस BP. व्हेअर A इज अनदर कॉन्स्टंट. आता ह्या व्हॅल्यू ऑफ ह्या ज्या कॉन्स्टंट्स घेतल्या आपण A आणि B, याच्या व्हॅल्यू इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ ॲडसॉर्बेंट. ॲडसॉर्बेंटचं नेचरवर डिपेंड असतं. ॲडसॉर्बेंटच्या नेचरवर डिपेंड असतं आणि टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड असतं. ठीक आहे. सो द कॉन्स्टंट्स, द व्हॅल्यूज ऑफ दिस कॉन्स्टंट दॅट इज कॉन्स्टंट A, कॉन्स्टंट B अँड इट विल डिपेंड, कशावर डिपेंड असेल हे? Constant A, constant B, it will depend on the nature of adsorbate and nature of adsorbent and also on the temperature. So finally we get this equation. कोणतं इक्वेशन मिळालं? X by m is equal to AP upon 1 plus BP. नाव आता आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे ऍडसॉर्प्शन आयसोटोप. व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे काय? आपण रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वर्सेस प्रेशर हा ग्राफ घ्यायचा आहे. बरोबर आहे. जसं आपण फ्रेंडलीच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म मध्ये घेतला होता. आपल्याला हे दाखवायचं आहे की आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल. ठीक आहे. तरच हे जे लॅंगम्युअर ऍडसॉर्प्शन आयसोथर्म आहे ते व्हेरीफाय होईल. ठीक आहे. लॅंगम्युअर ऍडसॉर्प्शन आयसोथर्म मध्ये जे काही इक्वेशन मिळालेलं आपल्याला एक्स बाय एम इज इक्वल टू ए अपॉन 1 प्लस बीपी, याला असं कन्वर्ट करायचं की जेणेकरून वी गेट अ इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मिळालं पाहिजे. कारण आपल्याला हे दाखवायचं आहे की रेट ऑफ ऍडसॉर्प्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर. ठीक आहे. म्हणजेच वी गेट अ स्ट्रेट लाईन. तर स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन मध्ये याला कन्वर्ट करू, सो दॅट वी कॅन व्हेरीफाय दिस लॅंगम्युअर ऍडसॉर्प्शन आयसोथर्म. आता या इक्वेशन, हे जे आहे इक्वेशन 3, याला इक्वेशन 3 म्हटलं आपण. याला रिअरेंज करू. रिअरेंज करू म्हणजे काय? हे जे प्रेशर आहे इकडे न्यूमरेटरमध्ये दिसून राहिलं आहे, याला इकडे घेऊ म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आणू. सो वी गेट प्रेशर इथे P होतं, इथे P होतं, तर इकडे डिनॉमिनेटरमध्ये येईल. तर मग काय मिळेल आपल्याला? एक्स बाय एम अपॉन P इज इक्वल टू A अपॉन 1 प्लस BP. ठीक आहे. आता हे चेंज केलं आपण. न्यूमरेटर gets numerator we can change into denominator and denominator can change into numerator. म्हणजे P ला वरती नेलं, याला खाली आणलं, याला वरती नेलं, याला खाली आणलं, ते करू शकतो आपण. ठीक आहे. therefore we get P upon changing numerator into denominator and denominator into numerator, we get P upon x by m is equal to 1 plus BP upon A. ठीक आहे. या पद्धतीने मिळालं. आता याला सेपरेट लिहू आपण. याला सेपरेट लिहू. कसं लिहिता येईल याला? P अपॉन एक्स बाय एम इज इक्वल टू 1 अपॉन ए
वन अपॉन ए प्लस बी अपॉन ए इंटू पी या पद्धतीने लिहिता येते याला. ठीक आहे. या राईट साईडच्या जे एक्सप्रेशन आहे त्याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. वन अपॉन ए प्लस बी अपॉन ए इंटू पी. So finally we get this type of equation: p upon x by m is equal to 1 upon a plus b upon a into p. तर हे इक्वेशन आपल्याला फायनली मिळालं आहे. सो वी कॅन मॅच दिस इक्वेशन फॉर द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. समजा हा वाय कोऑर्डिनेट आहे, याला आपण वाय कोऑर्डिनेट म्हणू. सो इट इज वाय इज इक्वल टू, सपोज दिस इज द वाय इंटरसेप्ट 1 अपॉन ए म्हणजे वाय इंटरसेप्ट, म्हणजे याला वाय पकडला आपण, वाय इज इक्वल टू काय आलं, 1/a ला काय पकडलं आपण, 1/a ला आपण कॉन्स्टंट पकडलाय, म्हणजे इट बिकम्स वाय इज इक्वल टू, याला आपण कॉन्स्टंट पकडलेला आहे, वाय इंटरसेप्ट पकडलेला आहे, विच इज अ सी, प्लस प्लस याला स्लोप पकडू, म्हणजे हा व्हेरिएबल आहे ना पी, तर दिस इज अ एक्स व्हेरिएबल और एक्स व्हेरिएबल पी म्हणजे एक्स व्हेरिएबल झाला, आणि बी अपॉन ए जो आहे याला स्लोप पकडा एम, आणि पी जो आहे याला आपण एक्स कोऑर्डिनेट पकडला. ठीक आहे. सो वी गेट द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. हे जे इक्वेशन आहे हे स्ट्रेट लाईन आहे. आपल्याला माहित आहे की y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, इट इज द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. हॅव्हिंग अ स्लोप, स्लोप किती आहे स्ट्रेट लाईनचा, म्हणजे मास किती आहे, एम ची व्हॅल्यू किती आहे, बी अपॉन ए, बी अपॉन ए, इट इज द स्लोप. वाय इंटरसेप्ट किती आहे, 1 अपॉन ए, हा वाय इंटरसेप्ट झाला, आणि वाय ऍक्सिस वरती कोऑर्डिनेट कोणता आहे, पी अपॉन एक्स बाय एम, आणि एक्स ऍक्सिस वरती पी. बरोबर आहे. सो व्हेन वी प्लॉट अ ग्राफ बिटवीन पी अपॉन एक्स बाय एम म्हणजे वाय कोऑर्डिनेट ॲज अ फंक्शन ऑफ पी, ॲज अ फंक्शन ऑफ पी, सो वी गेट अ स्ट्रेट लाईन. आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल कारण हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन झालं. ठीक आहे. स्ट्रेट लाईनचे इक्वेशन सारखे इक्वेशन आहे म्हणून आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल. हॅव्हिंग इंटरसेप्ट, इंटरसेप्ट किती होता याचा, 1 अपॉन ए, 1 अपॉन ए हा इंटरसेप्ट आहे म्हणजे सी ची व्हॅल्यू आहे, आणि स्लोप किती, स्लोप किती, बी अपॉन ए, अँड हॅव्हिंग अ स्लोप बी अपॉन ए, इट इज अ स्लोप, आणि आपल्याला स्ट्रेट लाईन या पद्धतीची मिळाली. आपण प्लॉट पी अपॉन एक्स बाय एम आणि व्हर्सेस पी केला आहे. सो फायनली वी कॅन व्हेरीफाय दिस लॅंग्युअर ऍडसॉर्प्शन आयसोथर्म. म्हणजेच रेट ऑफ ऍडसॉर्प्शन, जे रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वर्सेस प्रेशर जर आपण ग्राफ प्लॉट केला तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळत आहे. याचा अर्थ दिस लॅंग्युअर ऍडसॉर्प्शन आयसोथर्म इज व्हेरीफाईड. ठीक आहे. लॅंग्युअर ऍडसॉर्प्शन आयसोथर्म हे व्हेरीफाय झालेलं आहे. सो in this way we can verify Langmuir adsorption isotherm, because finally we get a straight line when we plot a graph between, याने एक्सप्रेशन डिराईव्ह केलं आपण लँगम्युअरचं, या एक्सप्रेशन वरून आपल्याला जे इक्वेशन मिळालं त्या इक्वेशनला रिअरेंज केलं तर आपल्याला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मिळालं. ठीक आहे. तर स्ट्रेट लाईनच्या इक्वेशननुसार जर आपण हा ग्राफ प्लॉट केला आपल्याला स्ट्रेट लाईन वगैरे मिळाली. स्ट्रेट लाईन जर मिळाली नसती तर आपण असं म्हटलं असतं की लँग्युअर ऍडसॉर्प्शन आयसोथर्म काही व्हेरीफाय झालेला नाही आहे. बट सिन्स वी गेट अ स्ट्रेट लाईन बिटवीन व्हेन वी प्लॉट द ग्राफ बिटवीन दिस अँड वर्सेस पी, we can say that the Langmuir adsorption isotherm is verified. So this is the Langmuir adsorption isotherm. हे 5 मार्क्स साठी विचारतं तुम्हाला एक्झाम मध्ये. नाव बेट थेरी, लँग्युअर ऍडसॉर्प्शन 3 तुम्हाला आहे म्हणून सांगितलं होतं मी. एक फ्रेंडली ऍडसॉर्प्शन आयसोथर्म जे की आपलं झालेलं आहे. दुसरं लँग्युअर ऍडसॉर्प्शन आयसोथर्म, आणि हे बेट थेरी आहे. बेट थेरीचे एक्सप्रेशन वगैरे नाही आहे, फक्त याचे अजम्पशन्स आहे. ठीक. सो तो व्हॉट आर द अजम्पशन्स ऑफ दिस थेरी. या थेरीचे अजम्पशन क्या है. बेट थेरी ऑफ मल्टीलेयर ऍडसॉर्प्शन. जसं आपण लँग्म्युअरनी काय, याचे सुद्धा अजम्पशन्स आहेत. लँग्म्युअरनी काय अजम केलं होतं, लँग्म्युअर अजम दॅट
देर इज अ फॉर्मेशन ऑफ युनिमॉलिक्युलर लेअर. सिंगल लेअर फक्त तयार होते ऍडसॉर्बेटची ओव्हर द सरफेस ऑफ ऍडसॉर्बेंट. असं अज्युम कोणी केलं होतं? लँग्म्युअरने अज्युम केलं होतं. बट बेट बेट म्हणजे काय? बीईटी. इट इज द लॉंग फॉर्म, सॉरी, इट इज द शॉर्ट फॉर्म ऑफ थ्री सायंटिस्ट. द नेम्स ऑफ थ्री सायंटिस्ट. तीन सायंटिस्टचे जे नाव आहे, ज्यात तीन सायंटिस्टचे नाव आहे. तर पहिला आहे ब्रॉनर. बी फॉर ब्रॉनर, ई फॉर इमेट अँड टी फॉर टेलर. ठीक आहे. या तीन सायंटिस्टनी मिळून ब्रॉनर, इमेट अँड टेलर. So, by this, from the name of these three scientists, we call this theory as a BET theory. BET, Bronner, Emmett, and Taylor theory of multi-layer adsorption. So, in order to explain the behavior of multi-layer adsorption, these three scientists propose a new theory known as BET theory. Now, Langmuir assumed that. लॅग्म्युअरनी काय अज्युम केलं होतं की तेथे फक्त Langmuir assumed that there is a unimolecular adsorption of adsorbate molecule over the surface of adsorbent, असं लँग्म्युअरनी सांगितलं होतं. पण बेट थेरी काय म्हणते? बेट थेरी असं म्हणते की देर इज अ मल्टीलेअर ऍडसॉर्प्शन. ठीक आहे. ऍडसॉर्प्शन जे आहे ते मल्टीलेअर होते. एकच लेअर फक्त ऍडसॉर्प यांनी याच्या थेरीमध्ये आणि असं अज्युम केलं आहे की देर इज अ मल्टीलेअर ऍडसॉर्प्शन. ठीक आहे. मल्टीलेअर ऍडसॉर्प्शन म्हणजे एक पेक्षा जास्त लेअर ऍडसॉर्ब होतात बा. ठीक आहे. ते आणि अजम्पशन कोणते केले आहे? सॉलिड सरफेस पजेस युनिफॉर्म अँड लोकलाइज साइट्स फॉर ऍडसॉर्प्शन. पहिलं अजम्पशन आहे याचं, सॉलिड सरफेस म्हणजे जो काही ऍडसॉर्बेंटचा सरफेस आहे, दॅट ऍडसॉर्बेंट सरफेस इज अ युनिफॉर्म. युनिफॉर्म असला पाहिजे, सारखा असला पाहिजे, अँड इट हॅज अ लोकलाइज साइट्स फॉर ऍडसॉर्प्शन. त्याच्यात साइट्स असल्या पाहिजे, लोकलाइज साइट्स असल्या पाहिजे फॉर ऍडसॉर्प्शन. हे पहिलं अजम्पशन आहे की सॉलिड सरफेस इट पजेस. सॉलिड सरफेस म्हणजे कशाचा सरफेस? ऍडसॉर्बेंटचा जो सरफेस आहे तो इट मस्ट बी अ युनिफॉर्म. हा युनिफॉर्म असला पाहिजे. अँड इट इज अ लोकलाइज साइट फॉर ऍडसॉर्प्शन. So this is the assumption, first assumption of Bate theory. So according to Bate theory, its assumption is solid surface purges. जो सॉलिड सरफेस असतो ऍडसॉर्बेंटचा तो युनिफॉर्म असतो आणि लोकलाइज साइट्स असतात त्याला ऍडसॉर्प्शनसाठी. सेकंड अजम्पशन इज ऍडसॉर्प्शन ॲट वन साइड डज नॉट अफेक्ट द अदर साइड. म्हणजे समजा ऍडसॉर्बेंटचा सरफेस असेल, ऍडसॉर्बेंटचा जो सरफेस आहे, ऍडसॉर्बेंटचा जो सरफेस आहे, तर तो सरफेस, सपोज दिस इज द सरफेस ऑफ ऍडसॉर्बेंटचा जो सरफेस असेल, तर या साईडचं जर ऍडसॉर्प्शन होत असेल तर ह्या साईडचं ऍडसॉर्प्शन दुसऱ्या साईडच्या ऍडसॉर्प्शनला काही अफेक्ट करणार नाही. म्हणजे याचा काही संबंध नाही की इथे ऍडसॉर्प्शन होत आहे म्हणून इथे होणार नाही, किंवा इथे ऍडसॉर्प्शन होत आहे म्हणून इथे होणार नाही, इथे जास्त झालं म्हणून इथे कमी होणार नाही, वगैरे असं काही होणार नाही. सो द ऍडसॉर्प्शन ॲट वन साईड डज नॉट अफेक्ट द अदर साईड. ऍडसॉर्प्शन ॲट वन साईड इट विल नॉट अफेक्ट द ऍडसॉर्प्शन ॲट अदर साईड. याचा काहीही संबंध नाही. ठीक आहे. So this is the second assumption. Now the third assumption is molecules can be adsorbed in first, second, third, etc. up to nth layer. आता सरफेस जर कन्सिडर केला आपण ऍडसॉर्प्शनचा, तर याचा जो सरफेस कन्सिडर केला आपण, तर याचा जर सरफेस कन्सिडर केला आपण ऍडसॉर्प्शनचा, समजा हा सरफेस आहे ऍडसॉर्बेटचा. सपोज इट इज अ सरफेस ऑफ ऍडसॉर्बेट. आता एक मॉलिक्यूल जे आहे ऍडसॉर्बेटचे, ते मॉलिक्यूल त्याच्यावरती ऍडसॉर्ब होईल. हा मॉलिक्यूल एक ऍडसॉर्ब झाला, दुसरा हा मॉलिक्यूल ऍडसॉर्ब झाला, तिसरा हा मॉलिक्यूल ऍडसॉर्ब झाला, चौथा हा मॉलिक्यूल ऍडसॉर्ब झाला, पाचवा हा मॉलिक्यूल ऍडसॉर्ब झाला. लँग्वेअर काय म्हणत होता की एकच लेअर तयार होईल, पण हा काय म्हणतोय, ही थेरी काय सांगते आपल्याला की मल्टी लेअर होते. आता हे जे मॉलिक्यूल आहे, मल्टीलेअर म्हणजे कसे, हे मॉलिक्यूल जे आहे, हे मॉलिक्यूल कॅन ऍडसॉर्ब इन फर्स्ट लेअर. ही पहिल्या लेअर झाली, ही दुसरी लेअर झाली. ठीक आहे. ही दुसरी लेअर झाली,
ही दुसरी लेअर झाली. ठीक आहे. याच्यानंतर तिसरी लेअर झाली. तिसरी लेअर या पद्धतीने मॉलिक्यूल मल्टीलेअर मध्ये ऍडसॉर्ब होऊ शकतात. ठीक आहे. सो मॉलिक्युल्स कॅन ऍडसॉर्ब इन फर्स्ट लेअर, पहिल्या लेअरमध्ये ऍडसॉर्ब होऊ शकते, सेकंड लेअरला ऍडसॉर्ब होऊ शकते, थर्ड लेअरला अशा कितीही लेअर ते तयार करू शकतात. फॉर एनथ लेअर, आता फॉर फर्स्ट लेअर, या फर्स्ट लेअरसाठी जो अवेलेबल सरफेस एरिया राहील फॉर फर्स्ट लेअर किंवा फॉर सेकंड लेअर, हे जे सेकंड लेअर आहे हे झाली सेकंड लेअर. हे सेकंड लेअर आहे, ही फर्स्ट लेअर आहे. सेकंड लेअरसाठी जो अवेलेबल सरफेस एरिया राहील तो कशाचा राहील? फर्स्ट लेअरचा राहील. ठीक आहे. फॉर द ऍडसॉर्प्शन इन सेकंड लेअर द अवेलेबल एरिया विल बी ओनली दॅट इज कवर्ड बाय द फर्स्ट लेअर. म्हणजे फर्स्ट लेअरनी जेवढा एरिया कव्हर केला आहे तोच एरिया कोणती लेअर कव्हर करेल? अवेलेबल सरफेस कोणता राहील सेकंड लेअरसाठी? फर्स्ट लेअरनी जेवढा सरफेस कव्हर केलेला आहे सरफेस एरिया तेवढाच सेकंड लेअरसाठी राहील. आता सेकंड लेअरनी जो काही सरफेस एरिया अवेलेबल केलेला आहे तेवढाच राहील थर्ड लेअरसाठी. म्हणजे या सेकंड लेअरचा जो सरफेस एरिया आहे जेवढा वरचा तेवढाच कशासाठी अवेलेबल राहील? थर्ड लेअरसाठी. थर्ड लेअरनी जेवढा कव्हर केला आहे तेवढा अवेलेबल राहील फोर्थ लेअरसाठी. या पद्धतीने म्हणजेच फॉर एनथ लेअर, एनथ म्हणजे इन जनरल फॉर एनथ लेअर द अवेलेबल एरिया विल बी ओनली दॅट इज कवर्ड बाय n-1 लेअर. म्हणजे फॉर द adsorption in second layer the available area will be only that is covered by the first layer. For the third layer, तिसऱ्या लेअर साठी कोणता? the available area will be only that is covered by the second layer, है ना. अँड फॉर या पद्धतीने राहील की थर्ड लेअर साठी सेकंडनी जेवढा अवेलेबल एरिया राहील सेकंड लेअरचा तेवढाच राहील, आणि सेकंड लेअरसाठी फर्स्ट लेअरनी जेवढा अवेलेबल एरिया आहे कव्हर्ड केलेला आहे तोच एरिया सेकंड लेअरसाठी राहील. या पद्धतीने nth लेअरसाठी द अवेलेबल एरिया विल बी ओनली दॅट इज कव्हर्ड बाय n-1th layer. Energy of adsorption, then the fifth assumption is energy of adsorption. Energy of adsorption in the first layer is even. Energy of adsorption in the first layer is even, which is constant for a given pair of adsorbate and adsorbent. ठीक आहे. एनर्जी ऑफ ऍडसॉर्बंट इन द फर्स्ट लेअर इज इवन विच इज हा एनर्जी ऑफ ऍडसॉर्प्शन जे आहे किंवा हीट ऑफ ऍडसॉर्प्शन आहे ही ही पहिल्या लेअरची जेवढी राहील तेवढीच सेकंड लेअरची सुद्धा राहील. ठीक आहे. या पेअरसाठी फर्स्ट अँड सेकंड लेअरसाठी एनर्जी ऑफ ऍडसॉर्प्शन ही कॉन्स्टंट राहील. एनर्जी ऑफ ऍडसॉर्प्शन ऑफ सबसिक्वेंट लेअर इज EL, इथे एल पाहिजे, इज EL, दॅट इज EL, विच इज इक्वल टू द एनर्जी ऑफ लिक्विफिकेशन ऑफ गॅस. आता हे वरचे जे लेअर झाले आहे हे आपल्याला मागे पाहिलं आपण की जेवढं लिक्विफिकेशन ऑफ गॅस साठी जे एनर्जी लागते किंवा जे लिक्विफिकेशन ऑफ गॅस होताना जे हीट बाहेर पडते त्याला म्हणतो आपण एनर्जी ऑफ लिक्विफिकेशन ऑफ गॅस. जेवढं लिक्विफिकेशन ऑफ गॅस इझी होतं तेवढं रेट ऑफ ऍडसॉर्प्शन वाढत असतं. तर एनर्जी ऑफ ऍडसॉर्प्शन ऑफ सबसिक्वेंट लेअर दॅट इज EL विच इज इक्वल टू द एनर्जी ऑफ लिक्विफिकेशन ऑफ गॅस. एनर्जी ऑफ ऍडसॉर्प्शन म्हणजे काय? ऍडसॉर्प्शन झाल्यानंतर जी काही एनर्जी बाहेर पडते त्याला आपण एनर्जी ऑफ ऍडसॉर्प्शन म्हणतो. तर दॅट इज इक्वल टू द एनर्जी ऑफ लिक्विफिकेशन ऑफ गॅस. ठीक आहे. म्हणजेच वेळ झाला, हा वेळ झालाय का आपला? हॅलो. हो सर. हा 9:15 झाले, मीटिंग बंद नाही झाली पण. तुमचं दुसरं लेक्चर असेल ना? हॅलो. हो सर. हा खोब्रागडे सरांचं फिजिक्सचं आहे. हा तर ते अटेंड करायचं आहे तुम्हाला, आहे ना? हो. हा तर आपण मीटिंग बंद करू कारण मीटिंग संपली नाही अजून. ठीक आहे. ठीक आहे. वी विल सी द नेक्स्ट लेक्चर.